नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण गणितातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत, जे इतर एक्झामला आलेले प्रश्न आहेत, जे आपल्याला जे अंगणवाडी मुख्य सेविका असो किंवा समाज कल्याण विभागचे एक्झाम किंवा इतरही जे ICDS वगैरेचे एक्झाम आहेत, त्या सगळ्याच एक्झामला उपयोगी ठरतील असे हे प्रश्न आहेत। तर चला बघूया। यामध्ये पहिला प्रश्न आधी एक व्हिडिओ झालेला आहे, त्यामध्ये फक्त 10 प्रश्न घेतलेले आहे। यामध्ये सुद्धा 10 प्रश्न आपण घेणार आहोत। तर ₹5 किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठ्ठ्यामध्ये या ठिकाणी क्रमांक दिलेले आहे BP 9521 पासून तर BP 9527 पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत। तर त्याची एकूण किंमत किती? आपल्याला एकूण किंमत विचारलेली आहे। या प्रश्नामध्ये काय करायचे, हे जी शेवटची संख्या आहे, शेवटच्या क्रमांकाची तिकीट 9527 त्यामधून 9521 ही मायनस करायची। तर मायनस केलं तर आपल्याला 55 ही संख्या मिळेल। त्यामध्ये +1 करायचं। +1 केल्याच्या नंतर +1 झालं तर मग काय करायचं, तर ही जी संख्या आहे 56, तर त्यामध्ये गुणीला 5 करायचे, कारण ₹5 किमतीचे तिकीट आहे, त्यामुळे गुणीला 5 करायचं। तर आपल्याला एकूण किंमत मिळून जाईल। तर ती एकूण किंमत येते 280। या पद्धतीने तुम्ही सॉल्व करून बघा। तर त्यासाठी तुम्ही पेन आणि नोटबुक वगैरे पण सोबत घेत जा। यामध्ये स्पष्टीकरण पण दिलेले आहे। एकूण तिकीट त्यामध्ये जे शेवटची शेवटची तिकीट आहे, त्या शेवटच्या तिकिटामधून पहिली तिकीट जर वजा केली तर संख्या मिळते आणि त्यामध्ये +1 करायच्या, मग 56 येते गुणीला 5, कारण ₹5 किमतीच्या लॉटरीची तिकीटच्या गठ्ठ्यात असं म्हटलेलं आहे। ₹5 किंमत आहे, म्हणून गुणीला 5 करायचे, तर ते एकूण किंमत येत असते। तर अशा पद्धतीचा हा सॉल्व करायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे की क्रमाने येणाऱ्या 2 धन विषम संख्याचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या? तर पर्याय वर्ण घ्यायचं आपल्याला, कारण आपल्याला काय म्हटलं आहे, या पर्यायामधूनच आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळत आहे बघा। कारण आपल्याला धन विषम संख्या म्हटलं आहे, विषम संख्या म्हटलेलं आहे। तर ही जर पर्याय बघितलं तर यामध्ये विषम संख्या जरी 17 असली तरी 16 ही समसंख्या आहे। यामध्ये सुद्धा विषम संख्या 19 असली तरी 16 ही समसंख्या आहे। या पर्यायामध्ये सुद्धा 18 ही म्हणजे समसंख्या आणि 15 ही विषम संख्या आहे। त्यामुळे हे तिन्ही पर्याय कट होतात, मग उरतो पर्याय 1। तर पर्याय 1 त्याचं उत्तर येईल, कारण या दोन्ही संख्या 15 आणि 17 ह्या दोन्ही विषम संख्या आहेत। तर अशा पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उत्तरापर्यंत पोचू शकता। तर आणि पर्याय उत्तर काढला तर दोन्हीचं तसंच येईल। 15 गुणीला 17 करा तर 255 येईल। आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं की 2 धन विषम संख्येचा गुणाकार 255 येईल। तर आपण 15 आणि 17चा जर गुणाकार करून घेतलो तर 255 येतो। त्यामुळे पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर आहे। आणि जरी अशा पद्धतीने सॉल्व नाही केलं तरी आपल्याला विषम संख्या कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर ते जर नुसतं बघितलं तरी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येत आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 1/1/5 + 2/4 + 3/3 + 4/2 + 5/1 आपल्याला हे सॉल्व करायचं आहे। तर यामध्ये कसं करायचं, तर म्हणजे 5ने 1ला भागायचं, म्हणजे काय करावं लागेल, तर शून्य पॉईंट येईल या ठिकाणी। जसं 5ने 1ला भाग द्यायच्यात, 1 नाही तर मग काय येईल, पॉईंट येईल, म्हणजे शून्य येईल या ठिकाणी। शून्य येईल, कारण 5 दुने 10 अशा पद्धतीनं होईल आणि सॉल्व केलं तर होते। यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ते समजेल। तर बघा 1.5 + 0.5 प्लस म्हणजे यांना भागाकार करायचं, म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं, तर बरोबर त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोचता येईल। यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न आहे 14, सोडवा। यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं आपल्याला करावं लागणार आहे। तर यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। पर्याय 1 त्याचं उत्तर येईल। 1.41 हे उत्तर येईल। तर बघा यामध्ये काय केलेलं आहे, तर 0.5चा घातांक 4 दिलेला आहे।
तर 5च्या घातांक 4. तर मग जर आपण वर्ग केला, चौथा घात दिलेला आहे, तर 2 करण्यासाठी आपण 25 घेतला, म्हणजे 5 25. तर मग त्याचा घात 2 येईल, कारण 4 होता तर मग 2 झालं या ठिकाणी. मध्ये सुद्धा अशा पद्धतीने करून हे सोडवलेलं आहे. 25च्या मग नंतर लिहिलेलं आहे 25चा वर्ग 625 प्लस मग 2चा घन दिलेला आहे या ठिकाणी 8 केलेला आहे. नंतर मग या 2चा वर्ग या ठिकाणी यामधनं 9 केलेला आहे आणि 2चा वर्ग या ठिकाणी तर 4. तर मग अशा पद्धतीनं मग ह्या संख्येची बेरीज केली तर एवढी येईल आणि या संख्येचं वजाबाकी केली तर एवढी. तर मग नंतर त्यांना भाग दिलं तर हा उत्तर येतो 1.41. तर हा तुम्ही एक नोटबुक घ्या आणि नोटबुकमध्ये प्रश्न लिहून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, तर त्या उत्तरपर्यंत तुम्ही नक्की पोहोचाल. त्यानंतरचा प्रश्न बघा, यामध्ये सुद्धा सोडवत दिलेला आहे. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर यामध्ये जे 13 ही म्हणजे 13 ही जी संख्या आहे 100 म्हणजे 13 भागीला 100, 37 भागीला 10 आणि 23 भागीला 10. तर यामध्ये कसं, तर हे जी खालची संख्या आहे, खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे, त्यामुळे ते पॉईंटमध्ये येतात. तर जर आपण 100ने जर 13ला भाग दिला तर आपल्याला सुरुवातीला पहिले शून्य येईल पॉईंटनं, मग इकडे शून्य वाढेल आणि मग आता आपल्याला भाग देता येईल. तर 100च्या 130, तर 30ला भाग द्यायचा, तर 100 येईल. तर मग उरतात किती, 30 उरतात. मग 30ला मग 100 तरी 300, तर 300 तर मग 0, तर मग या ठिकाणी 13 येईल, म्हणून ही संख्या येते. यामध्ये सुद्धा तसंच आहे, 10ने 37ला भाग द्यायचा तर 3.7 संख्या मिळते आपल्याला. 10ने 23ला भाग दिलं तर 2.3 ही संख्या मिळते आणि अशा पद्धतीनं ती संख्या मिळवून शेवटी आपल्याला उत्तरापर्यंत म्हणजे पोचता येतो. मग ह्या सगळ्या संख्यांच्या आपण जर बेरीज केली तर मग ते आपल्याला बेरीज येते पर्याय क्रमांक 3, 6.13 ही संख्या आपल्याला मिळत असते. प्रश्न एकदम सोपा आहे, कठीण नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू. प्रश्न आहे, डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेचे दर 1 पैसा प्रति सेकंद दिवसा व 1 पैसा प्रति 5 सेकंद रात्री असे आहेत. डॉलीच्या दिवसाच्या कालचे कालावधी किती, 49 सेकंद, 130 सेकंद, 291 सेकंद व रात्रीच्या कॉलचे कालावधी 352 सेकंद, 544 सेकंद आहे. तर किती भ्रमणध्वनीने सेवेचे बिल जवळपास किती, म्हणजे तर तिचे भ्रमणध्वनी सेवेचे बिल जवळपास किती असेल असा हा प्रश्न आहे. तर तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे 4.14 उत्तर दिलेलं आहे. तर बघा, दिवसाच्या कॉलच्या एकूण कालावधी, म्हणजे या ठिकाणी दिवसाचे जे कॉल दिलेले आहे 49, 130, 291, तर यांचं म्हणजे एकूण जर कालावधी केलं तर ते 470 सेकंद होते आणि दिवसाच्या भ्रमणध्वनी सेवेचा दर किती आहे, 1 पैसा प्रति 2 सेकंद, म्हणजे प्रत्येक 2 सेकंदाला 1 पैसा असा आहे. तर मग जर तशा पद्धतीने बघितलं तर मग 470 सेकंदासाठी पडलेला दर किती असेल, तर आपण 470ला 2ने भाग दिलं तर 235 पैसे येतात आणि रात्रीच्या कॉलचा एकूण कालावधी किती आहे, तर यामध्ये आपण बघितलं रात्रीच्या कॉलचा कालावधी किती आहे, 352 सेकंद, 544 सेकंद. तर मग यांचं जर आपण प्लस केलं तर ते किती सेकंद येते, तर 896 सेकंद येते. आणि रात्रीच्या भ्रमणध्वनी सेवेचा दर किती आहे, तर 5 सेकंदाला 1 पैसा असा दर आहे. तर आपण मग काय करायचे, एकूण सेकंद जे दिलेले आहेत रात्रीचे 896, तर त्याला 5ने भाग दिला तर 179.2 पैसे येतात. तर मग आपण एकूण बिल काय करायचं, एकूण बिल करायचं प्लस करायचं. तर दिवसाचे किती पैसे झाले होते, 235 पैसे आणि रात्रीचे किती, 179.2. तर मग जर आपण दोन्हीचं प्लस केलं तर 414.2 पैसे येते. तर मग ते रुपयामध्ये कन्वर्ट करायचं, तर मग रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर किती होईल, 4.14 रुपये, म्हणजे 4 रुपये 14 पैसे
एवढं त्या तो एकूण बिल होईल। या प्रश्नाचे योग्य असं सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेले आहे। प्रश्न असा मोठा वाटत असला तरी प्रश्न मोठा नाही आहे। योग्य जर संख्यांची मांडणी केली तर ते उत्तर योग्य पद्धतीने काढता येतो, लक्षात घ्या। त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणते चूक आहे। या ठिकाणी हे जे पर्याय दिलेले आहेत तर हे आपल्याला कसं सॉल्व करावं लागणार आहे, यामध्ये संक्षिप्त रूप करायचे आहे। तर हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या चारही पर्याय आपल्याला तपासून बघावं लागेल, तेव्हा त्यावरून ठरता येईल की कोणते चूक आहे। म्हणजे हे जे दिलेले आहेत हे संख्या बरोबर आहे का, मग या ठिकाणी या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे का, किंवा ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे का, हे ते असं म्हणजे बरोबर आहे, हे याच्यापेक्षा लहान आहे, मोठी आहे, अशा पद्धतीचं हे पर्याय दिलेले आहेत। तर हे संपूर्ण म्हणजे काय करावं लागणार आहे, तर आपल्याला एक एक पर्याय सॉल्व करून बघावं लागणार आहे। तर या ठिकाणी चुकीचा पर्याय 4 दिलेले आहे, हा पर्याय चुकीचा आहे। चौथा पर्याय चुकीचा आहे। उरलेले 3 पर्याय बरोबर आहे। तुम्ही सुद्धा सॉल्व करून बघा, यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे, सॉल्व करून दिलेले आहे बघा। 10 यामध्ये 10 × 30 आणि ह्या 14 × 5 = 70 यांच्यामध्ये प्लस केलेलं आहे, भागिले 30। तर यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने केलेलं आहे। पर्याय 1, तर हे दोन्ही संख्येचे उत्तर बरोबर म्हणजे दोन्ही मध्ये बरोबर आलेलं आहे, दोन्ही संख्या बरोबर आलेल्या आहे, त्यामुळे हे विधानसुद्धा बरोबर आहे। दुसऱ्या विधानमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने काढलं तर जी पहिल्या बाजूकडची जी संख्या आहे, जी डाव्या बाजूकडची जी संख्या आहे ती उजव्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही लहान आहे, लक्षात ठेवायचं। लहान संख्या पर्याय हे सुद्धा बरोबर आहे। तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा तसंच, ह्या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे, तर चौथा पर्याय चुकीचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहोत। 18वा प्रश्न दिलेला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय योग्य उत्तर दिलेलं आहे 3.3 3.3 उत्तर दिलेलं आहे। तर या प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीनं काढायचं, तर बघा, तर यामध्ये ज्या संख्या आहेत तर या मायनसमध्ये आहेत, तर एक मिनिट, मायनसमध्ये तर यांची मांडणी व्यवस्थित करावी लागणार आहे की ते बघा, म्हणजे अशा पद्धतीनं 6 आहे कॉन्सेप्ट, म्हणजे आधी सर्वात आधी कॉन्स सॉल्व करायच्या, नंतर बाहेरची बाजू। तर कॉन्स सॉल्व केलं तर कशा पद्धतीनं येईल, तर 4, तर यामध्ये 4 × 16 येईल आणि 5 × 1 = 5 आणि 4 × 5 = 20, म्हणजे या असं तिरपा गुणाकार केला तर 4 × 16, 5 × 1 = 5 आणि मग 4 × 5 = 20। तर अशा पद्धतीने ही संख्या येईल। आणि मग जर आपण 16तून 5 मायनस केलं तर उरतात 11 आणि छेदामध्ये 20 आहेत तर 20। तर मग नंतर आपण यांचा म्हणजे यांना सॉल्व केलं तर आपल्याला ही संख्या येते। मग या 20ने 66ला जर भाग दिला तर 3.3 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे 3.3, पर्याय 1 या ठिकाणी उत्तर आहे। सॉल्व करून बघा, कठीण नाही, सोपाच प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, यामध्ये सुद्धा सोडवा दिलेला आहे, तर या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं आहे। या 7 × 5 = 35, 35 + 2 = 37, तर या ठिकाणी येईल संख्या ती 37, म्हणजे 37/5 येईल। मग या संख्येमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं करायचं आहे की बेदुनी 4, या ठिकाणी बेदुनी 4, 4 + 1 = 5, म्हणजे 5/2 येईल। हे 3 × 3 = 9, 9 × 1 = 10, मग हे सुद्धा 10 + 10/3 संख्या येईल। त्यानंतरची संख्या 3 × 1 = 3, 3 × 1 = 4, म्हणजे 4/3। तर अशा पद्धतीची मांडणी करून जर सॉल्व केलं तर हा प्रश्न सोडवता येते बघा। हे आपण मांडणी केलेली आहे। त्यानंतर आपण मग या करून सॉल्व करायचं। याच्यामध्ये काटपीट करावं लागणार आहेत आपल्याला। तर कशा पद्धतीनं ह्या होईल, तर बघा, हे 5 × 1 = 5 हे दोन्ही संख्या कट होत आहेत,
तर यामध्ये सुद्धा तसंच आहे. तर बेक बे बेदुने 4 हे 2 संख्या कट होत आहेत. त्यामुळे मग उरते कोणती संख्या, तर या पद्धतीने संख्या उरत आहे. त्यानंतरच्या मग कोणती संख्या येते 37/2 आणि 10/4 हे राहते आणि मग 84/4 त्यामुळे 21 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. जर व्यवस्थित आपण म्हणजे त्याचं काटपीट व्यवस्थित केलं तर ते पर्याय उत्तर येत आहे. पर्याय 2 उत्तर येत आहे. 21 उत्तर येत आहे. त्यानंतर आहे उतरत्या क्रमाने असणारा अपूर्णांक संख्यांचा गट ओळखा. खालील गटातून अपूर्णांक संख्येचा गट या ठिकाणी ओळखायला सांगितलं आहे. तर हे आधी आपल्याला म्हणजे म्हणजे 4ही पर्याय आपल्याला तपासून बघावा लागणार आहे. तेव्हा म्हणजे अपूर्णांक संख्यांचा गट आपल्याला या ठिकाणी ओळखता येणार आहे. तर यामध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे. तर अपूर्णांक संख्येचा गट ओळखायचं, तर जर आपण या पद्धतीने जर मांडणी केली तर उतरता क्रम या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने येईल. तर मग पर्याय 1 या ठिकाणी योग्य दिलेला आहे. पर्याय ए या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे अपूर्णांक संख्येचा गट कोणता आहे, तर ही संख्या आहे. पर्याय 1 त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न तरी या व्हिडिओमध्ये बघितले आहे. उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.